नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता। सद्गुरू स्वामी टेऊरामजी महाराज यांच्या 140व्या जयंतीनिमित्त प्रेम प्रकाश आश्रमात पंचदिवसीय धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले। सद्गुरू स्वामी टेऊरामजी महाराज यांच्या 140व्या जयंतीनिमित्त तुंगारली लोणाळा येथील प्रेम प्रकाश आश्रमात बुधवार दिनांक 15 जुलै ते रविवार 19 जुलैपर्यंत या कालावधीत पंचदिवसीय धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला महाराष्ट्रासह विविध राज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सत्संग, सेवा आणि भक्तीचा लाभ घेतला। या पंचदिवसीय महोत्सवात दररोज प्रभात फेरी, सत्संग, भजन कीर्तन, प्रवचन, ध्यान, सामूहिक प्रार्थना तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। विविध संत, महंत आणि धर्मगुरूंनी सद्गुरू स्वामी टेऊरामजी महाराज यांच्या विचारांचा वारसा, मानवतेचा संदेश, प्रेम, सेवा, बंधुभाव आणि सदाचार यांचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले। समारोपाच्या दिवशी विशेष सत्संग, गुरुवंदना आणि महाआरती पार पडली। त्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। संपूर्ण आश्रम परिसर आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि धार्मिक वातावरणाने उजळून निघाला होता। या कार्यक्रमाअंतर्गत 15 जुलै रोजी जुलाखंडाळा येथील लायन्स अंध वृद्धाश्रमामध्ये वृद्धांना भोजन प्रसादी देण्यात आली। 16 जुलै रोजी मतिमंद मुलांसाठी भोजन प्रसादी देण्यात आली, तर 17 जुलै रोजी अनेक गरजूंना अन्नदान करण्यात आले। 18 जुलै रोजी गुरुकुल विद्यालयातील विद्यार्थ्यांना कन्या भोजन देण्यात आले, तर 19 जुलै रोजी प्रेम प्रकाश आश्रम लोणावळा येथे ब्रह्म भोजनाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रेम प्रकाश आश्रमचे विश्वस्त सेवक, स्वयंसेवक तसेच महिला मंडळ आणि युवक मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले। आलेल्या भाविकांसाठी निवास, भोजन, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। या पंचदिवसीय महोत्सवातून सद्गुरू स्वामी टेऊरामजी महाराज यांनी दिलेले प्रेम, शांती, मानवसेवा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित भाविकांनी आयोजकांचे कौतुक केले। यावेळी गुरुकुल शाळेतील 215 मुलींना कन्या अन्नदान करण्यात आले। भगवान तनवानी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। प्रदीप वाडेकर, मावळ वार्ता। प्रेम प्रकाश आश्रम यांच्या वतीने गुरुकुल हायस्कूलवरील सर्व शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थिनी यांना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं। आश्रमाच्या वतीने गुरुकुलच्या सर्व विद्यार्थिनींचं पूजन करण्यात आलं। विद्यार्थिनींना शालेय उपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या, तसेच काही आर्थिक मदत करण्यात आली। मुलींना चांगल्या जेवणाचा स्वाद घेता आला। शिक्षकांनीही बोलण्याचा स्वाद घेतला। आश्रमाने ही सोय केली आहे। आश्रमांची यापुढे अशाच प्रकारची वृद्धी, चांगला विकास व्हावा आणि आश्रमाने अशाच चांगल्या सुविधा लोकांसाठी, समाजासाठी उपलब्ध करून द्याव्यात याबद्दल गुरुकुलच्या वतीने मी त्यांना
धन्यवाद देतो. थँक्यू. आज हमारे सतगुरु स्वामी तेवराम जी महाराज जी का 140वां जन्मोत्सव हम लोग मना रहे हैं. सतगुरु महाराज जी का जो अवतार हुआ था 1885 में हुआ था और 1942 में वो भ्रमलीन हो गए. आज उनका 140वां जन्मोत्सव हम लोग मना रहे हैं. देश विदेश में जहाँ जहाँ हमारे आश्रम है, प्रेम प्रकाश आश्रम, वहाँ बड़ी धूमधाम से 40 दिन से ये प्रोग्राम चल रहा है. 40वां जो सतगुरु महाराज का है, यहाँ पे हमारा अन्नदान होता है और मेडिकल कैंप लगते हैं, ऑपरेशन होते हैं आँखों के और अन्नदान होता है. डेली 40 दिन से अन्नदान का आयोजन किया जा रहा है सब जगह. आज हमारे यहाँ भी 5 दिवसीय प्रेम प्रकाश आश्रम लोनावाला में अन्नदान का शिविर चल रहा है. बुधवार को 15 जुलाई तो हम लोगों ने सुबह शाम जो ब्रांड होम है खनारा, वहाँ हमने भोजन प्रसादी का आयोजन किया था. उसके बाद नागरगांव में संवादशाला, वहाँ पर भी हमने गुरुवार 16 जुलाई को भोजन प्रसादी का आयोजन किया था. कल 17 जुलाई को भाजी मार्केट में गरीबों के लिए भोजन प्रसादी का आयोजन किया था. आज प्रेम प्रकाश आश्रम में गुरुकुल की करीबन 200 कन्याएं और पूरा स्टाफ, उसमें टीचर और स्टाफ है, सब आए थे. उनके लिए भी सतगुरुवादी ने भोजन प्रसादी का आयोजन किया था. कल दोपहर में ब्रह्मभोज का आयोजन किया गया है और शाम को पाटवा भोग, आरती, सत्संग, आम भंडारा और 56 भोग का आयोजन किया गया है. गुरुवार का हमारे ऊपर असीम कृपा है. गुरुवार के चरणों में हमारी यही प्रार्थना है कि आगे भी हम सेवा करते रहें और आपके चरणों में हमारा जीवन कट जाए. धन्यवाद. स्वाद फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी, महाराष्ट्रीयन, गुजराती, जैन, साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेस आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये AC, नॉन AC बैठकीची सुसज्ज व्यवस्था. आमचा पत्ता लोणावळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला. स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.